अतिशय संतापजनक बातमी समोर आलेली आहे। नसरापूर घटनेला अवघे काही महिनेच उलटून गेलेले आहेत आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा झालेली आहे। त्यामुळे आपल्या राज्यात, आपल्या देशात मुली कधी सुरक्षित होणार आहेत हा मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं 9.5 वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। खरं तर ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी, तिच्या आई वडिलांनी पोलिसांकडे ताबडतोब धाव घेतली आणि मुलगी सापडत नसल्याची तक्रार दाखल केली होती। तपासादरम्यान पोलिसांना त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक माहितीनुसार एका तरुणानं या चिमुकलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेलं आणि त्यानंतर तिच्यावरती जे घडायला नको, तिच्यासोबत ज्या गोष्टी घडायला नको होत्या त्याच गोष्टी घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि यामधूनच तिची हत्या करण्यात आल्याचं सुद्धा समोर येत आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे। पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झालेले असून विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून पुरावे आणि घटनेशी संबंधित बाबींची पडताळणी केली जाते। या घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तपास जलद गतीनं पूर्ण करावा आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। आज दुपारी